काय झालं रे? तू का लाल लाल होठो पे गोरी किसका नाम है मीठ खाल्लंय. माझ्या काळात लय वेगळं होतं रे, आता उगा वेगळं आलंय. तुझ्या काळात हे नाटक झालं काही हे खरं नाटक हे मला तर माहितीच नव्हतं. तो हॅलो गाईज, लेट्स गो, वेलकम टू आदित्यवरती ब्लॉग्स. तर गाईज आज आपला ब्लॉग इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की आज आपण करणार आहे आज आपल्याला काय करायचं आता काही करू पण थोडा 10 मिनिटं थांबायचं. 10 मिनिटं थांबायचं आणि मग करायचंय. पण मी करणार आहे आज लिंबू चॅलेंज गाईज. ते कोणाचं आहे रे? ते म्हणजे अशोक मच्छिंदर गर्जे, मच्छिंदर दशरथ गर्जे. त्याचा हक्क कोणलीच काढतो का आता काय. तर गाईज आता विषय काय झालेला आहे माहिती का? तर विषय बघा नाही काय करत नेमकं बघा, तुम्हाला थियो पसारा बघून तर तुम्ही समजूनच घेतला असेल की आपल्याला काय चाललंय. गर्जे खालचं कोणाचं आहे तुझे पाचच नाही का तुमच्यात? काय माहिती नाही पाचच नाही रे. काही ठीक आहे तुझे पण तुमचं. आता दादा नाही का कॉलेजला जाणार आहे बरं का. तो पुण्याला शिकायला, तुम्हालाच माहिती असं पुण्याची कडे इंजिनिअरिंग करत म्हणजे किती येडे असते तर किती डोकं खाते तर. आपण तर काही तसलं करीत नाही, मग आपण डोकं खातो. कागद सापडणार पुरा 1 तास झाले गाईज बरं का. आता 7 वाजले, आता 6 वाजल्यापासून चालू आहे की त्याला माहित नव्हतं कॉलेज कधी सुरू होणार आहे. त्याला स्वतः माहित नव्हतं गाईज. त्याच्या मित्राने फोन केला की येलो वमा कुठं ये. नाही तच नाही बोलत ती गाई, शुद्ध बोलते शुद्ध. हॅलो भाई, तू अरे किधर आहे भाई? अरे भाई कल कॉलेज स्टार्ट होने वाला है, तू कब आ रहा है? मग गेला माहिती होतं की कॉलेज 20 तारखेला कॉलेज. हा 20 तारखेला कॉलेज आहे. आज 15 आहे ना, 5 दिवस राहिले. पण त्याला त्याचे कागद माहित नाही तर मग बघा 5 दिवस आधी तयारी सुरू असते. मग तयारी कशी असते उद्या कॉलेज असलं का. हॅलो अरे कुठे आहे? कॉलेज का? हा बरोबर. बघा मम्मीला माहिती. मी एकदा काय केलं, तिथं गेलं का कॉलेज नगरच्या कॉलेजला. तुम्हाला माहिती असं ना आपलं ऍडमिशन कुठे आहे. तिथे गेलो, कागदच नव्हते. थोडं कागद टाकणार, मग झेरॉक्स काढून आणि आता येल तसलं नाही जमत. 1 तास झालंय कागद सापडतोय. सापडत का हो पाटला असतो तुझी नवीन काढू आपण. प्रिंट मारायची प्रिंट जाऊ द्या काही याचं होतंय तोवर मी तो रेडी करतो. ते म्हणजे आपली लिंबू. आपला मेन टॉपिक राहिला गाईज. आपण आज लिंबू चॅलेंज करणार होतो. म्हणजे तुम्ही लिंबू चमच्या बघितलं असं, पण आपण तसलं नाही. ह्या का हे चॅलेंज आहे, हिरव्या मिरच्या खायच्या आणि लिंबू प्यायच्या. बाबा मारतो काय तू आता? म्हणलं काय गाईज या का मी लिंबू आणले बरं का. आणि लिंबू चूर्ण आणलेले इथं. चुरी केली आज मी लिंबाची चुरी केली. ह्या गाईज एवढे लिंब इथं. त्यातले 2 नाही तर 3 लिंब घ्यायचे बरं का गाईज. ही लिंब सोलायची, 14 खाऊन टाकायचं लिंबू. जे खाईन त्याला काय नाही, त्याला काय नाही. ती लिंबू खाऊन टाकेल का ते जे नाही खाणार का. आमचा विषय कसा असतो, रोज सकाळून गोठ्यावर शेण टाकायला जायचं असतं ना, तर नाही म्हणजे असं करतात ना. त्याच्यामुळे जे हरण का ते उद्या शेण टाकायला जाणार. त्यामुळे आपण लिंबू चॅलेंज करतो आणि बघणार तर कोणाची रिॲक्शन कशी येते आणि कोण उद्या शेण टाकायला जाते. तुम्ही ब्लॉग गाईज आता आधी जेवण करणार आणि मग चॅलेंज करणार. म्हणजे जे वकन ते वकन हरण, मग त्यांनी शेण टाकायचं यायचं. गाईज मला तर लिंबू खाल्ल्या काय वाटत नाही. मी भाजीत खात नाही, पण असं खाऊच्या जागी. फक्त अडचण याची आणि मम्मीची. आता जेव तिथं माहिती मला लिंबू आवडतं. मला मी नाही खाणार बाबा. पित्त झाल्यावर तुला रातच न्यावं लागेल उचलून. म्हणजे सुरू करायचं आणि नाही म्हणजे मला पित्त होतं म्हणून सांगते ना. गिव अप करू नका काही. ज्यांना सांगा गिव अप करून नसते तर कन्सिस्टन्सी ठेवायची असते. कन्सिस्टन्सी ठेवायची कळशीत कळशी दॅट इज दॅट कळशीत कळशी ठेवायची. कळशीत कळशी ठेवायची असते गाईच. नाही काही लिंबू खाल्ल्याला शरीराला चांगलं असते, यांना समजत नाही.
मी आणि दादा आमच्या दोघात आता मम्मीने इथं गिव्ह केलं. मुलं आम्ही डोकं दोघं दुखतंय. खाणार तर काहीच नाही अडचण. आपण डोक्याची गोळी आणू. कोणती असते ती 76 ना का मला नाही माहिती कोणती असते. मला काय पिकच आले तुझ्या पावर 999 आहे ना, आहे ना. दुकानात जायचं म्हणायचं 76 गोळी द्या. तो दिन मेरा हक्कात. मेरा कष्ट मग आता काय तो 76 अरे नाही, मला माहित नाही कोणती असते. होय. 76 अरे खरं गाईज कोणती असते मला माहित नाही तर माझं मी 76 मेरा हक्कात तर मला तर फायनली गाईज आता जेवण करून झाल्यावर का आणि आता आपण चॅलेंज करणार आहे. तर मम्मी तर गेली भांडे घासायला. जाड मारायचं नाही. ते झाडू नंतर मारता येईल. घे पहिलं चॅलेंज करायचंय. वकली पाहिजे तर घडी फुल जेवण केलेलं तू वाकणारच आहे. हा तू वाकणार आहे गाईच. या का कोणती लिंबू यो म्हणलं काही पडलं या गाईस 2 4 6 आहेत. तू एक खाणार आहे 2 खाणार आहेस काहीच. कोणतं पाठरावा ही पिवळी झालेली ज्याच्यात रस जास्त असन पण साईज लहान मोठी ना. हा हे 2 घेऊत. कोणी कोणतं बसलाय साईज ह्या गाईस. ता देतो माझ्या चॅलेंज. लिंबू चॅलेंज गाईज. लिंबू चॅलेंज कोणतं पाहिजे तुला घे ना. पिवळं पाहिजे हिरवं. आता घासाल काय आता तू विचार बघा गाईस. चाकू कुठे आता चाकू कायला का एवढं साल घालायला? काढ ना साल. काय ते मला माहितीच आहे बरं का आता ही. बाहेर काढ त्याला करून काय करायचं. जात मी सुलीला मी हाताने सुलितोय. अच्छा जात पडतो निमा रस हा सवय बाहेर काढावा आता थुकून दाखवा. अरे मम्मी हे गच्च्या माझं घरात थुकत आहे. तेव्हा बघ थुकलं. छी काही पण नवीन करतोय हा. हे छी काही पण नको करत जाऊ. तमाक अरे तिथंच नसतंय हे सोडलं का काहीच. तुम्हाला माहिती असं मोसंबीचा ते टरकलात किती रुचिक असतो तसला रुचिक आहे लिंबात. त्याच्यामुळं तो सगळ्यात आपण धरला का मग तिथंच दिलं. मी आरसा बघ या गाईच इथं टरकल काढून टाकले या का सगळं सोडले. आणि हे लिंबू हाय असं खाणार चौथं. डोळ्यात गेला गेले का डोळ्यात. मग डोळ्यात आवड लागली मी झालंय का. अरे मग किती लवकर झालं. दाताने सोडलंस मग केल. हे बघ काय दिसतोय तुला. हे काय बघ निम खाल्लं शिजन चुकून आलास आता. दादू हे काय सगळे दात आतमध्ये रस काढला बाहेर सगळ्या. मग आता असली सिटिंग नसती कुठं. मग हे तो खाय ती मी तुझं का द्या पहिला आपल्या शाळेत दात असं जंभात तो आम्ही केलं का पोरं लिंबा आणायचो ज्याखाने कांदा ज्याखाने आणायचो ते नसतात का 90 years ओल्ड सॉन्ग तसं यो 90 years ची कहाणी सांगतोय. जसं काय यो म्हातारा झालाय असं. मला आताशी किती 12वी 13वी तू कितीला गेला 13वी हा 13वी गेलाय. कितीची 4थी 5वीची गोष्ट सांगत असं. अरे माझ्या काळात लय वेगळं होतं रे. आता उगा वेगळं आलंय तुझ्या काळात. मग तुला काय कळणार अरे तू कालचं पोरग आहे. गाईज याचा काळ कोणता होता सांगा. तुला याच्या काळात लय होतं. तो काळ कोणता होता 1955 का 8 मधला आहे 2008 1955 का 2555. तू असं मग आता जास्त आधी फेकलं ना मग ते आपल्याला जमत बरं का. गाईज याचा काळ कोणता आहे 2008 मधला आहे 2008 होय. 2026 18 हाय लय 18 म्हणजे काय हायला आता बहुत कुणी जगले का 18 वर्ष. 18 वर्षाचा आता तू झाला ना का बाकीचे 10-12 टप करीत का काय मिळाला काय आणते बाथाल्या काही. माझं झालं सर माझं झालं झालं का हा टाक तोंडात. पहिली तू मी दुसरा. पहिला तू मी दुसरा नंतर मला तो रिएक्शन घ्यायची. करून भेटणार काय चालू जे हरण त्याने उद्या शेण टाकायला जायचं. तसलं काही होय. मग त्याला चावायचं सगळा रस पिऊन घ्यायचं. बरं आम्ही काहीच नाही केलं. लाईट गेलेली गाईज. मम्मीचा मोबाईल इथं हो मॅडम 2 मिनिट थांबा तुम्ही थोडं वेळ.
अरे वा माझ्या वजन 50 चार्जिंग आहे. अयो मला 20% माझ्या गाईस 50 आहे चार्जिंग इथे तसं. गाईज हे 2 मिनिट थांबला जरा असा पोरे. हा बराबर त्यांनी उजेड लावले गाईज. आता आपण याचं जय भोलेनाथ. हे जय हो. रिॲक्शन घेऊच. रिॲक्शन कॅमेरा का बघून घे. सगळं खाऊन घे. काय झालं काय झालं दादे. तू वो का शिवणार का काय त्याच्या नावाने काय नको. हे बॅ तू का हा? अरे भैया हा बिया थूक गाईच. आपलं संपलं चॅलेंज. ही लिंबू आता मी उद्या असायला काय तरी संपलं झालं. तू एवढंच होतं गाईज. बंड्याची भाकर बघा कशी हा? झालं चॅलेंज गाईज. झालं का? हा त्याला चाराय पुरतच होतं. हा गाईज खाल्लं काय अडचण नाही आपल्याला मीठ दे मात्र मीठ. गाईज मी आता उद्या शेण टाकायला आहे. मला नाही खायचं. याचं तोंड बघा गाईज. दम येतो तोंड जागे. गाईज काल मग त्यांनी स्कॅम केला ना. मग आज मी त्याच्यावर स्कॅम केला. मला थोडं मीठ दे राजा. मीठ संपलं आपल्या घरातनच. संपलं नाही. दात आंबेत मला शेतात. काय होतंय. अरे जिबीला लाल लाल होठ पे गोरी किसका नाम है. लाल लाल होठ पे गोरी किसका नाम है. मीठ खाल्लंय. लाईट गेली काही दिसा नाही. काहीच कस काय काढायला मी मीठ खायला लावलं बरं. अंधारात काही दिसतंय का. मोबाईलचा टॉर्च लाव ना. काऊन बंद केलंस. मोबाईलचा टॉर्च लाव ना. काय होतंय. दात आंबले अरे सगळे. दात आंबले. लय बेकार झालं असन. झालं चॅलेंज झालं मग. हा काही वरून अरे मीठ खाल्लंय. खाऊ मी. पैसे आणता का तू जावं लागणार आहे. जर मी खाल्लं ना काहीच मग त्याने उद्या जायचं परदेश मी जाणार. तसं माझं होत नाही. बरं जाऊ दे चल. हो जाईन हा. मी. पेज मी दाखवतो खाऊन बरं का. हा मीठ 5 मिनिट बेच आलेल्या होत्या. अरे चुकीचं बरं का सर चुकीचं आहे. अन्याय करतोय तू. गरीब पोरावरती तो अन्याय करतोय. पोटात जातील बे. माझ्या तोंडात काहीच राहत नाही. सरासर चुकीचं करतोय तू. एका शरीफ पोरावरती तो अन्याय करायला लागलाय सरासरी. हे सरासर चुकीचं आहे आदित्य. यार मीठ दाखवायला लागा ना. खायला मला 5 मिनिट जरा थांबणार होता. मम्मी मला काहीच नाही झालं. त्या गाईस मी तोंडात थोडंच काढणार व्हायरल होईल ना. नाटकी करणं व्हायरल होईल. गाईस व्हिडिओ मध्ये रिअल दाखवत असते. नाटकी करणं थोडीफार व्हायरल होईल ना. हा नाटकी कर म्हणतो. सगळं संपलं मग. नाटकी कर म्हणतोय मी. व्हायरल होईल. गाईस नाटके करायचे. गाईस बे इतके काढल्या. बाकी सगळं पोटात येतच नाही रे काय करता. असलं कुठं असतं काय येड्या म्हणे. काही बी करायचं काही. तो नाटक करू बरं. लय खराब लागलो. लय लागलं लई. असं असतं थोडंफार हे नाटक झालं गाईस. हे खरं नाटक. हे मला तर माहितीच नव्हतं असलं नाटक असतं तुम्ही करीचं नाटक असलं दाद्यानी. या गाईज एवढ्याच बे निघलं. मम्मी
मी ते टरकाला असतात ते स्वा खाऊन घेतलं आणि सगळं स्वतः तुकून टाकला. थुकलं बाहेर थुकलं कोणतं त्याच्या वरच टारकाला तुकली ते स्वतः होता का तो थुकून टाकलास मी सगळा घेतलाय खाऊन आता बाहेर थुकलंस ब्या होत्या एवढा थापा हाणते नुसतं पोर राव म्हणजे यो काय असतं नसतं जाऊ द्या काही भाकर नाही खाल्लं आपल्या नाही ना खाली नाही ना त्याला टेबल चुकून बघावं लागेल दुखत आहे चुकून नाही त्याला तुम्ही पूजारापाशी नेऊन ठेवणार पुढे लाईटिंग नाही बघतो पूजाच्या पुढे नेऊन ठेवा. अंधार झाला काही मिळच लागा नाही. फायनली वाहन आता लाईट आली रे का चांगली आता झोप होणार आहे म्हणजे कारण की पंखा चालू आहे ह्या का तसं टॉपचं नियोजन आहे ह्या का दाद्या झोपला नाही झोपला काय ज्या का पिक्चर बघत होई आता 12 कोलसोर असा पिक्चर बघा ना सकाळचं 8 वाजता उठन पण मग सकाळचं मला शेंडा काय जावं लागेल जाऊ द्या काही मला तर काही लय एवढं दम निघत नाही मी लवकर झोपत असतो त्याच्यामुळे काही तुम्हाला आपलं लिंबू चॅलेंज कसं वाटलं ते कमेंटवर नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर तोवर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय गाईज